ठाकरे सेना आणि मनसेची युती म्हणजे मजबुरी असल्याचं आमदार रवी राणा यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात सर्वात ढ पक्ष म्हणजे ठाकरे सेना आहे अशी टीका सुद्धा रवी राणा यांनी केलेली आहे। नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळालं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानलेत। भाजपचा विजयाचा स्ट्राइक रेट हा सर्वाधिक असून या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचा सुपडा साफ केल्याचंही मुख्यमंत्री म्हणतायत। जवळपास 3000हून अधिक नगरसेवक निवडून आलेत असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। जे काही निवडणुका झाल्या त्यापैकी 75% नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राइक रेट आपला आहे। आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी 65% आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत। मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 2017 साली आपणच एक नंबर पक्ष होतो, पण आपले 1500 नगरसेवक निवडून आले होते। यावेळी जवळपास 3000च्या वर नगरसेवक, दुप्पटीपेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत। सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं निवडून आलेलो आहोत। सावनेरसारखी नगरपालिका आहे की ज्या ठिकाणी काँग्रेस मुक्त अशा प्रकारची ती नगरपालिका आपण तयार केलेली आहे। माझ्या समोर बसलेले जे लोक आहेत, आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आपले सगळे कार्यकर्ते, यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे। रामटेक जिल्हा जो आहे तो जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे आणि देवापूर नगरपालिका पहिल्यांदाच आपली भाजपची निवडून आलेली आहे। महायुतीला काल मिळालेला जो कौल आहे किंवा जो कालचा निकाल आहे हे एक नाटक आहे असं संजय राऊत म्हणतायत। वाटायला कोट्यवधी रुपये यांच्याकडे आले कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित करत निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना जिंकण्यास मदत केल्याचाही आरोप राऊत करतायत। विधानसभेचेच आकडे आले त्याच मशीन वापरल्या आहेत का आणि शिंदेंनी चोरलेलं चिन्ह ठेवून मैदानात यावं मग त्यांना कळेल असं सुद्धा राऊत म्हणतायत। सोबतच काँग्रेस संदर्भात सुद्धा राऊतांनी वक्तव्य केलेली आहेत। काँग्रेसला मुंबईत एकटं लढायचंय, मुंबई बाहेर काँग्रेस सोबत यायला तयार आहे, मात्र मुंबईतही आपण एकत्र लढलं पाहिजे असं काँग्रेसला आमचं आवाहन आहे असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्रात धुरंधर कोण हे भाजप नाही तर जनता ठरवेल। धुरंधर हे फुगवलेलं सुजवलेलं काल्पनिक पात्र आहे असंही राऊत टीका करत म्हणतायत। बिहारमध्ये झालं तेच काल राज्यातही झालं अशी टीका सुद्धा राऊतांनी केली आहे। नाटक कुठलं आहे? काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे। कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत? आम्ही तरी पाहिलं नाही। हेलिकॉप्टर चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेलं नगरपालिकांच्या? आम्ही तरी कधी हे पाहिलं नाही। कोट्यावधी रुपये आले कुठून, कसे आले, वाटले गेले, पकडले गेले? काय केलं निवडणूक आयोगानं? की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली। नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मिंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण, चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं आमचं। काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। रोहित पवारांनी मात्र काँग्रेसला भाजपची बी टीम म्हटलेलं आहे। रोहित पवार जे आपले मित्र पक्षाचे बघा, हा ते म्हणतात की काँग्रेसच भाजपची बी टीम बनलेली आहे। एक लक्षात घ्या, हे स्थानिक पातळीवरती काही वेगळा विचार कुठे झाला असेल त्याच्याविषयी मी म्हणणार नाही, पण ओव्हरऑल काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। काँग्रेसला आम्ही आवाहन केलेलं आहे, पण काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायचे, मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहे, मुंबई सोडून। आता त्यांची काही गणितं असतील। बघा, धुरंधर हे पात्र जे आहे, या पात्राविषयी तुम्हाला कल्पना आहे, हे फुगवलेलं पात्र आणि सुजवलेलं पात्र आहे, काल्पनिक पात्र आहे। धुरंधर आहे, ते खरं पात्र नाही आहे। त्यातलं खरं पात्र कोणतं असेल तर हेमंत डकैत, हे त्यातलं खरं पात्र आहे। आता भारतीय जनता पक्षाला मुंबईची लॅरी करायची असेल
लॅरी. तर ते अशी धुरंधर धुरंधर अत्यंत खोटं पात्र आहे, सुजवलेलं आणि फुगवलेलं पात्र आहे ते धुरंधर. या देशामध्ये धुरंधर कोण, महाराष्ट्रात धुरंधर कोण, हे भाजपा ठरवू शकत नाही, जनता ठरवेल. आणि ज्या बनावट पद्धतीनं कालचे निकाल लावले गेले, जे बिहारमध्ये झालं तेच काल नगरपालिका निवडणुकात झालं, बाकी काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.